ओबीसी बांधवांनी बारामती शहरामध्ये मेळावा आयोजित केलाय। बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा या मेळाव्याला उपस्थित असतील। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आज लक्ष्मण हाके सुद्धा मेळाव्याला उपस्थित राहत आहेत। काय एकंदरीत महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या दरम्यान उपस्थित होतील आंदोलकांकडून? सरकारनं जो जी.आर. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर काढला, त्या जी.आरच्या विरोधात ओबीसी समाजात काही नेत्यांमध्ये मतभेद बघायला मिळत आहेत। एकीकडे तायवाडे म्हणतात की काही हरकत नाही, दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे आणि त्यांच्यासोबत इतर काही जे ओबीसीचे नेते आहेत ते आक्षेप नोंदवताना आपल्याला दिसत आहेत। याच सगळ्या संबंधानं बारामतीमध्ये लक्ष्मण हाके आज त्यांचा जो मेळावा आहे तो घेणार आहेत, मोर्चा काढणार आहेत। आणि आता सध्या नीरामध्ये आपण आहोत। नीरा या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं या सगळ्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी लोक एकत्र जमा झालेले आहेत। काही वेळानंतर लक्ष्मण हाके या ठिकाणी येणार आहेत आणि लक्ष्मण हाकेंचं या सगळ्या नीरा ग्रामस्थांकडून स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर ते पुढे बारामतीला जातील आणि बारामतीमध्ये देखील मोठा मोर्चा आहे तो शहरभर निघणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आज आपण बघतोय की वेगवेगळ्या शहरांमध्ये ओबीसी समाज एकवटलेला आहे, जो जी.आरच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळतोय। या जी.आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या लोकांची आहे आणि त्याचं नेतृत्व आज लक्ष्मण हाके करताना बघायला मिळतात। थोड्या वेळात ते आता आपण ज्या ठिकाणी नीरा या गावात उभे आहोत इथे पोहोचतील, इथे त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर पुढे मुख्य कार्यक्रम जो बारामतीला आहे त्या बारामतीच्या दिशेने ते रवाना होतील। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी ज्ञानेश्वर।